नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे ॲलर्जी. सर्वांच्या परिचयाशी असलेली ॲलर्जी हा त्रास सर्वांना म्हणजे बऱ्याच जणांना यामधून गेलेले आहेत. त्याला मराठीमध्ये वावडं पण म्हटलं जातं. तर एखादा पदार्थ शरीराला सहन न होणे त्याला ॲलर्जी म्हणतात आणि तो पदार्थ जो ॲलर्जी निर्माण करतो त्या पदार्थाला ॲलर्जन्स असे म्हणले जाते. वातावरणातील अन्न घटकापासून ते हवेच्या प्रदूषणापर्यंतचे सर्व घटक आपल्याला ॲलर्जी निर्माण करतात. तर आपल्याला ॲलर्जी झाल्यानंतर काही सेकंदात, काही मिनिटात किंवा काही दिवसानंतर त्याची लक्षणे आपल्याला जाणवतात. तर शरीराच्या विशिष्ट भागात किंवा संपूर्ण शरीरभर असे ज्या भागात आपल्याला ॲलर्जी निर्माण होते त्या भागाची ॲलर्जी असे म्हटले जाते. जसे की डोळे, कान, नाक, त्वचा, आतडे अशा प्रकारचे जर स्पेसिफिक भाग असेल तर त्या भागाची ॲलर्जी अशी संबोधले जाते. तर ॲलर्जीची लक्षणे काय आहेत? ॲलर्जी जसे अनेक प्रकारचे आहे तसे त्याची लक्षणे पण अनेक प्रकारचे आहेत. तर ॲलर्जीची लक्षणे म्हणजे डोकेदुखी, चक्कर येणे, शरीराला खाज सुटणे, शरीरावर पुरळ येणे, शरीरावर फोड येणे, त्यानंतर डोळे सुजणे, डोके दुखणे, कान सुजणे, उलट्या होणे, जुलाब जास्त होणे, त्यानंतर पित्त वाढणे, चिडचिड होणे, चक्कर येणे आणि विशिष्ट औषधाची पण आपल्याला ॲलर्जी असते, इंजेक्शनची पण ॲलर्जी असते. तर त्याची कारणे काय आहेत बघा. जर आपली प्रतिकारशक्ती जर कमी असेल तर हा त्रास आपल्याला वारंवार होऊ शकतो. पहिली आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे आहे. त्यानंतर अयोग्य आहार, राहणीमान, विरुद्ध आहार सेवन, त्यानंतर लहान मुलांना जर आपण चुकीचा आहार दिला तर त्यांच्या वयामध्ये त्यांच्या पोटामध्ये तयार होणारे जे एन्झाईम्स असतात ते जर त्यांच्या वयात काही ठराविक वयामध्ये ठराविक एन्झाईमची वाढ होत असते तर पचनासाठी लागणारे जर एन्झाईम त्या आहाराला जर नसतील तर तो आहार आपण त्या लहान मुलांना दिला तर त्याला ॲलर्जी होते. जसे की त्याला सर्दी पडसे वारंवार होणे, त्यानंतर जुलाब, उलट्या असे लहान मुलांना वारंवार त्रास होतात. त्यामुळं लहान मुलांना आहार देताना किंवा काही पेय पाजताना आपण योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आईचे दूध हे वयाच्या 6 महिन्यापर्यंत तर देणं सगळ्यात चांगलं आहे. त्यानंतर जर पचनशक्ती आपली व्यवस्थित नसेल, पोट साफ होत नसेल, मलावरोधाचा त्रास असेल, पोटांचे आजार असतील, धूर, धुके, प्रदूषण ह्यामुळे सुद्धा आपल्याला ॲलर्जी निर्माण होऊ शकते. ॲलर्जीसाठी उपचार. तर ॲलर्जीसाठी उपचार म्हणणे ॲलर्जीची कारणे शोधणे सर्वात कठीण काम आहे, पण ते शक्य नाही. जर आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवली तर आपल्याला ॲलर्जीचा त्रास होणार नाही. आपण कच्चा आहार घ्या, त्यामुळे आपले पोटाचे आरोग्य चांगले राहील, मलावरोध होणार नाही, पोट साफ होईल. 99% आजार आपले हे पोटावरच अवलंबून असतात. त्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिक साठले जाणार नाही आणि आपल्याला ॲलर्जी होणार नाही. त्यासाठी आहार घ्या, व्यवस्थित कच्चा आहार घ्या, व्यायाम करा, प्राणायाम करा, योगासनं करा. त्यानंतर जर आपल्याला ॲलर्जी वारंवार होत असेल तर त्यासाठी तुम्हाला एक आयडिया सांगतो. एक 8 दिवस 2 प्रकारचे आहारामध्ये घटक घ्या आणि त्यानंतर हळूहळू एक एक घटक वाढवा आणि ज्या दिवशी आपल्याला ॲलर्जी निर्माण होईल त्याची नोंद ठेवायची आहाराच्या अगोदर. तर त्या घटकाची आपल्याला ॲलर्जी आहे असे समजायचं आणि तो घटक आपण कायमस्वरूपी टाळायचा, म्हणजे आपल्याला ती ॲलर्जी नंतर आपल्याला होणार नाही. त्यानंतर विटॅमिन सी, विटॅमिन ई, नंतर विटॅमिन B12 ज्या फळ किंवा भाजीपाल्यामध्ये आहेत ते भरपूर प्रमाणात आपण घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढेल. त्यामुळे पॅन्टोथेनिक ॲसिडच्या गोळ्या जर आपण काही दिवस घेतल्या तरी सुद्धा आपल्याला ॲलर्जीचा त्रास होणार नाही. त्यानंतर एक घरगुती उपचार सांगतो. रोज सकाळी 1 कप पाण्यामध्ये
5 थेंब एरंड तेल जर आपण 21 दिवस जर घेतलं तरी नाकापासून ते आपल्या गुदद्वारापर्यंत जेवढे टॉक्सिक आहे साठलेलं विषारी घटक तेवढं सर्व बाहेर पडल आणि तो सर्व भाग आहे तो स्वच्छ होऊन जाईल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची अलर्जी होणार नाही. हे एक संशोधित अशी चांगली प्रणाली आहे जे आपण वापरली तरी सुद्धा आपल्याला अलर्जी होणार नाही. त्यानंतर आयुर्वेदिक गोळी सांगतो तुम्हाला. ER म्हणून गोळी आहे. सकाळ संध्याकाळ जर तुम्ही 3 महिने घेतली तरी सुद्धा तुम्हाला अलर्जीचा चांगला फरक पडेल. त्यानंतर हरिद्रावती खंड एक मिळतं, ते 1 चमचा रोज रात्री झोपताना जरी आपण घेतलं तरी सुद्धा आपल्याला अलर्जीचा चांगला फरक पडेल. त्यानंतर होमिओपॅथिक एक औषध सांगतो, SBL ड्रॉप 8 20-20 थेंब चिनी मातीच्या कपामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 20 थेंब टाकायचं, असं दिवसातून 3 वेळा. असं जर तुम्ही 3 महिने घेतलं तर तुम्हाला कसल्याही प्रकारची अलर्जी होणार नाही. त्यानंतर ॲलोपॅथिक गोळी सांगतो, जर आपल्याला त्रास सहनच होत असेल तर बिलास्टा M म्हणून गोळी आहे. रोज रात्री आपण जर 3 महिने अशी घेतली तरी सुद्धा आपल्याला अलर्जीपासून मुक्तता मिळेल. धन्यवाद.